श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपण घरामध्ये खूप कष्ट करतो, पण आपण म्हणतो की मी इतकी कष्ट करते किंवा कष्ट करतो, सेवा करते, उपाय करते, पण तरीही माझ्या कष्टाला नशिबाची साथ का मिळत नाही. अनेक प्रकारच्या अडचणी माझ्या जीवनामध्ये का येत असतात, तर यामागे अनेक कारणं असू शकतात. आपल्याला आपल्या घराला लागलेला शत्रुदोष. अशी काही लोक असतात ना, आपल्या घरामध्ये येतात, आपल्याबद्दल आपल्या तोंडावरती खूप छान छान गोडगोड बोलतात, पण तेच आपल्या घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याबद्दल अनेक प्रकारच्या वाईट भावना त्यांच्या मनामध्ये असतात आणि आपली झालेली प्रगतीही त्यांना अजिबातच बघवत नाही आणि त्यांची जी काही नजर असते तर ती आपल्या घराला लागत असते आणि यालाच आपण शत्रुपीडा, शत्रुबाधा किंवा मग शत्रू त्रास असं म्हणत असतो, किंवा घरामध्ये यामुळे वास्तुदोष तयार होत असतो. अशा अनेक समस्या आपल्या समोर येत असतात. तर त्या सर्व ज्या काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे किंवा ज्या काही समस्यांना आपण सामोरे जात आहोत, तर त्या सर्व समस्या संपून जाव्या, आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत तर ते सर्व दोष आपले दूर व्हावेत, यासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि शत्रू त्रास दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की हनुमान आत्ताच्या या सध्याच्या कलियुगामध्ये जो कोणी चिरंजीव आहे तर ते म्हणजे फक्त आणि फक्त हनुमान. हनुमानाची सेवा केल्यामुळे आपल्याला सर्व भूत प्रेत पिशाच बाधा आणि त्याचबरोबर ज्या काही अडचणी आपल्या जीवनात आहेत तर त्या दूर होतात आणि हनुमंताची एकदा की आपल्यावरती कृपा झाली तर कधीच कोणत्याच अडचणी या आपल्या जीवनामध्ये येत नाही. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये करायचा आहे. तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीरायाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. कोणत्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता हा जो मंगळवार आहे तर तो कोणता असावा, तर आता आपला जो महिना असतो तर त्या महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असतो. तर जो शुक्ल पक्ष असतो तर त्या शुक्ल पक्षामधला जो मंगळवार येतो तर त्या मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मंगळवारच्या दिवशी आता हा उपाय कोणीही करू शकतं, स्त्रीही करू शकते, पुरुषही करू शकतो. तर मंगळवारच्या दिवशी काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या रोजची जी आंघोळ आहे तर ती करून घ्यायची आहे, देवपूजा वगैरे सर्व करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या उपायासाठी मोहरीचं तेल लागणार आहे. मोहरीचंच तेल आपल्याला इथे चालणार, दुसरं कोणतंही तेल आपल्याला इथे चालणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये कापसाची वात टाकायची आहे आणि मोहरीचं तेल आणि त्याच्याबरोबर एक सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. आता हे जे दोन साहित्य आहे तर ते घेऊन तुम्हाला हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. प्रथम तुम्हाला हनुमंतरायाच्या चरणाशी हा जो दिवा आहे तर तो तिथे अर्पण करायचा आहे. जर तुमच्याकडे रुईच्या पानांची माळ असेल तर तीही अर्पण करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून जी सुपारी आहे तर ती हातातच ठेवायची. तिथे बसून तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. 3 वेळेस हनुमान चालीसाचं पठण करायचं आणि त्याच्यानंतर जे संकटमोचन हनुमान स्तोत्र आहे तर त्याचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. तर ह्या 2 सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहे आणि हनुमंताला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातला जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जाऊ दे. आणि त्याच्यानंतर मंदिरातून बाहेर यायचं. मंदिरातून बाहेर आल्यानंतर जी सुपारी आपण घेतलेली आहे, मंदिराकडे तोंड नाही करायचं, मंदिराकडे आपली पाठ पाहिजे आणि मंदिराकडून बाहेर आल्यानंतर ही जी सुपारी आहे तर ती आपल्याला आपल्या डोक्यावरनं 7 वेळेस ओवाळायची आहे आणि तशीच ती मागं फेकायची आणि त्यानंतर सरळ घरी यायचं. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. असं सलग तुम्हाला शुक्ल पक्षातील ज्या मंगळवारी तुम्ही कराल ना तर तिथून पुढे 3 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. जसं की सपोज आज मंगळवार आहे आणि आज तुम्ही हा उपाय केला तर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असं हे तुम्हाला 3 दिवस हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आणि 3 महिने प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील मंगळवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर 3 महिने तुम्हाला 3 दिवस हा जो उपाय आहे तो करायचा आहे. कोणत्याही महिन्यापासून चालू करू शकता. आता जर तुम्ही सपोज
ऑगस्टमध्ये चालू केला तर ऑगस्टमधला एक मंगळवार, बुधवार, गुरुवार, त्याच्यानंतर पुढच्या महिन्यातील सप्टेंबरमध्ये शुक्ल पक्षातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, त्यानंतर ऑक्टोबरमधील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तर अशा पद्धतीने 3 महिने तुम्हाला सलग हा जो उपाय आहे तर तो 3 दिवस करायचा आहे. हा जो मंगळवार आहे तर तो शुक्ल पक्षातील असावा हे लक्षात ठेवा. आणि 3ही दिवस सेम अशाच पद्धतीने दिवा लावायचा. त्याच्यानंतर जे सेवा सांगितलेली आहे ती करायची आणि 3ही दिवस तुम्हाला जी सुपारी आहे तर ती डोक्यावरनं ओवाळून तुम्हाला मंदिराकडे बाहेर फेकायची आहे. मंदिरामध्ये पडली नाही पाहिजे, मंदिराच्या बाहेर कुठेही पडली तरी चालेल, फक्त मागे वळून बघायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही घरी येणार आहात ना तर त्यावेळेस कोणासोबतही तुम्हाला बोलायचं नाही. घरी आल्यानंतर प्रथम हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. फक्त हनुमंतरायाला प्रार्थना करायची आहे की जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत असेल तर ते नाव तुम्ही घेतलं तरीही चालेल. आणि जर नाव माहीत नसेल तर भगवंताला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही शत्रुत्रास, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष आहे ना तर तो सर्व संपून जाऊ दे. अशा पद्धतीचा हा जो अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्या जीवनातील सर्व अडचणी या हनुमंतरायाने किती पटकन ह्या तुम्हाला 1 महिन्यामध्येच फरक जाणवेल. आणि जरी तुम्हाला फरक जाणवला तरी मध्येच उपाय सोडायचा नाहीये. पूर्ण 3 महिने कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो करायचा आहे, करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. हनुमंतरायाची कृपा ही नक्कीच आपल्यावरती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.